जेवढा अडसालीला अवरेज निघत होतं हम्म. तेवढं आम्ही सुरूच्या लागणीला काढू. 6 फुटाचं जोडवं, परत 12 फुटाचा पट्टा, परत 6 फुटाची जोडवं, असे आपण ते लॅटरल हातरून घेतल्या. लॅटरल हातरून नंतर मग आपण हे लागण केलेली आहे. 18, 19, 20, 21, 21 झाले, 22 आणि 23. म्हणजे सर्वसाधारण एका फुटव्याला हे नॉर्मली 23 फुटे भरतात त्याला. 23 पण सरासरी 20च्या पुढं फुटवे आहेत. 90% खर्च कमी झालाय, 10% खर्च राहिलाय आपल्यापाशी. म्हणजे आपल्याला 10% खर्च येतो. सगळ्यात महत्वाचं हो आपला विषय राहिला की ह्याला 10 ते 15 मिनिटच फक्त रोजची मोटर चालू करायची. फक्त 10 ते 15 10 मिनिटं. ते 15 मिनिटं. मित्रांनो, ऊस शेतीमधून जास्त उत्पादन कसं घ्यायचं हा प्रश्न बऱ्याच जणांना असतो आणि वेगवेगळे प्रयोग पण ते करत आहेत. तर आज आपण ज्या ऊस शेतीमध्ये आहोत त्यांनी सुद्धा एक वेगळा प्रयोग केलेला आहे. तो कोणता प्रयोग केलेला आहे चला आपण आता बघूया. दादा नमस्कार. नमस्कार. तर तुमचा मला पहिल्यांदा परिचय द्या. माझं नाव सुशांत शिवाजी शिंदे, कुमठे, हम्म. तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. तर तुम्ही ऊस शेती कधीपासून करताय? ऊस शेती तसं आपण मी जसं 10वीची परीक्षा दिली तसं आपण शेती क्षेत्राकडे वळलोय. म्हणजे आपण दुसरं काय न करता आपण शेतीकडेच वळलोय. आणि जसं म्हणजे शाळा सोडल्यापासून आपण म्हणता येईल की 10वी पासून आपण इकडेच आहे. ऊस शेतीबद्दल काय सांगाल तुम्ही? ऊस शेती सर्वसामान्य म्हणजे परवडणारी शेती आहे आपल्याला आणि कमी खर्चात जास्त उत्पादन घेऊ शकतो आपण. ऊस शेती म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडणारी आहे. आता तुम्हाला टोटल किती शेती आहे? आपल्याला आता सगळं म्हणून क्षेत्र 15 एकर क्षेत्र आहे. त्यामध्ये ऊसाचं किती आहे? ऊस जवळजवळ सगळंच म्हणता येईल आपलं ऊसाचं क्षेत्र आहे. दुसरं पीक का करायचं ठरवलं? नाही, दुसरं पीक काय होतं माहिती आहे का, क्षेत्र जास्त असल्यामुळं आपण इतर पिकांकडे वळू शकत नाही. आणि आता अशी परिस्थिती आहे की कामगारांचा अभाव आहे. असं आहे, कामगार आता भेटणं कठीण झालंय. पहिले जे पूर्वी कामगार भेटत होते तसे आता कामगार भेटत नाही. तर आपण आता जो ऊस बघतोय त्या ऊसाबद्दल काय सांगाल? आता आपण हे 0 बजेट शेती जिकडे आपण वळलेलो आहे. बरं. आपण हा ऊस लावायच्या अगोदर आपला अडसाली इथं ऊस होता. बरं. तर अडसाली ऊस तोड चालू असताना आपण यूट्यूबला बऱ्याच त्या पिरियडमध्ये यूट्यूबला बऱ्याच मुलाखती बऱ्याच ही येत होत्या. आपण ती बघत होतो आणि बघता बघता आपल्याला नाना ऊस तंत्रज्ञानची माहिती मिळाली. आपण नानांना फोन केला तर आमचं टार्गेट काय होतं की अडसाली ऊस लागण करायची. पण ज्यावेळेस नानांना आपण फोन केल्यानंतर नानांनी सांगितलं की बा काय नाही, तुम्ही सुरूची लागण करा आणि अडसाली जवळजवळ तुम्ही जी आता नॉर्मली अडसालीला अवरेज काढताय तेवढं मी सुरूच्या लागणीला तुम्हाला अवरेज देतो. आणि आम्हाला ती बघून असं वाटायला लागलं की बाबा आत्ताची ऊसाची परिस्थिती बघून असं वाटतं की नानांनी जे सांगितलंय त्यानुसार अडसाली जवळजवळ म्हणजे आम्हाला जेवढं अडसालीला अवरेज निघत होतं तेवढं आम्ही सुरूच्या लागणीला काढू. आता तुम्ही म्हटलं की नाना तंत्रज्ञान तुम्ही वापरायला सुरुवात केली. आता किती क्षेत्र तुम्ही वापरत आहे? आपण आता सध्याला प्रायोगिक क्षेत्र म्हणजे प्रायोगिक ह्याच्यावर आपण 2 एकरावर घेतलेलं आहे. 2 एकरावर प्रयोग करतोय आपण. काही जण काय करतात की असं कुठलं तंत्रज्ञान वगैरे आल्यानंतर जास्त क्षेत्र धरतात आणि त्याच्यावर वापर करायला बघतात. त्यांना काय सांगाल? वापर करायला तुम्ही सुरुवातीला प्रयोग केलाच पाहिजे कमी क्षेत्रावर. कारण तुम्ही जर एकदम सगळं केलं तर तुम्ही लॉसमध्ये बी समजा जर नाही सक्सेस झाला एखादा प्रयोग तर तुम्ही लॉसमध्ये बी जाल ना. त्यामुळे सुरुवातीला शेतकऱ्यांनी प्रयोग ह्या कमी क्षेत्रावर केला पाहिजे. आता तुम्ही ज्यावेळेस या तंत्रज्ञानाकडे वळाला त्यामध्ये काय बघितलं म्हणजे आपण पूर्ण जवळजवळ त्या पहिल्या खर्चाच्या 90% म्हणजे 90% खर्च कमी झालाय. 10% खर्च राहिलाय आपल्यापाशी. म्हणजे आपल्याला 10% खर्च येतोय टोटली. बघा, ऊस काढल्यानंतर आपण सरी सोडली नाही, काय नाही, फक्त लॅटरल हातारल्या, रोपं आली, ड्रीप खाली रोपं लावली, झालं. म्हणजे ट्रॅक्टरचा तुमचा जवळजवळ 2 एकराचा 30 ते 35 हजार रुपये खर्च आपला इथंच थांबला ना. तोच खर्च आपण इकडं ह्याला वळवलाय, कशाला, मसाल्याला.
आणि मसाल्याचा म्हणाल तर इतर आपण वर्ण जी खतं टाकत होतो किंवा वर्ण वर्ण म्हणजे कसं जे रेग्युलर जुन्या पद्धतीने आपण खतं टाकत होतो तर त्या बी खतात बचत झाली आपली. कमी खर्च व्हायला लागला आहे खतांचा बी. बर. थोडी थोडी खतं आपण दर नानांच्या पद्धतीनं सोडत चाललोय तर 10व्या दिवशी आपण खतं सोडतोय आणि खतं त्याचा रिझल्ट तुम्हाला समोर दिसतोयच आता. आता मला सांगा की ऊसाची जात कोणती आहे? ही ऊसाची जात आपली 86-032 आहे. 86-032 आणि हा. आपल्याला रोपे येतात त्यांच्याकडून? हो, रोपं येतात नानांच्याकडून आपण म्हणजे नाना आपल्याला रोपं प्रोव्हाइड करतात. लागण सुद्धा तीच करून देतात. असं आहे. आता आपण जे हे क्षेत्र बघतोय हे किती किती एकर क्षेत्र आहे? हे आता इथं आपण या प्लॉटमध्ये उभं राहिलेलो आहे. हा 1.25 एकराचा प्लॉट आहे. बरं, यासाठी किती रोपे लागली? यासाठी म्हणजे 2 एकराला आपल्याला 8,000 रुपये लागलेत. तिकडून आपल्याला 8,000 रुपये आलेली. मग सुरुवातीला पूर्व मशागत कशी केली तुम्ही? पूर्व मशागत म्हणजे काय, आडसाली ऊसाची लागण काढली, बुडकं काढले, मशागत काहीच नाही. डायरेक्ट लॅटरल हातारल्या आणि लॅटरल हातरून त्या लॅटरलच्या लाईनवर म्हणजे कसं आहे 6 फुटाचं जोडवं, परत 12 फुटाचा पट्टा, परत 6 फुटाची जोडवं, असे आपण ते लॅटरल हातरून घेतल्या. लॅटरल हातरून नंतर मग आपण हे लागण केलेली आहे. असं आहे. आणि लागण कशी केली की लागण आपली 6 फुटावर आहे. म्हणजे ड्रीप खाली जिथं आपला ड्रॉप पडणार आहे, म्हणजे जे ड्रीपचा ड्रॉप पडणार आहे त्या ड्रॉप खालीच आपण रोपाची लागण केलेली आहे. तुमचा जो मागचा अडसली ऊस होता तो गेल्यानंतर तुम्ही ही लागण केली? हो, ही लागण केली. मग त्याच्यानंतर जी पाचट होती त्या पाचटीचं काय केलं? पाचट आपण त्यावेळेस पाचट कुट्टी करून घेतलेली आहे. बर. हा, पाचट कुट्टी करून बुडकं काढलेलं आहे. बऱ्याच जणांना प्रश्न असतात की पाचट कुट्टी करावी का नाही, काय सांगाल त्याच्याबद्दल? पाचट कुट्टी केलीच पाहिजे हो. पाचट कुट्टी ही केल्यानंतर काय होतं रानात म्हणजे भुसभुशीतपणा मवाशीपणा हे वाढतो ना पाचट कुट्टीनं. सेंद्रिय कर्ब वाढतोय तुमचा आणि गांडूळ तयार होतात. गांडुळाला काय आहे माहिती आहे का, पाचट ही पावसाळ्यात कुजायला सुरुवात झाली की गांडुळाला खायला मिळतं आणि त्यामुळं रान आपलं भुसभुशीत व्हायला मदत होते. बर. आता पूर्व जे खत व्यवस्थापन होतं ते काय काय केलं तुम्ही? पूर्व व्यवस्थापन म्हणजे काय आहे, आपण खत व्यवस्थापन म्हणजे दर 10व्या दिवशी नानांच्या पद्धतीने आपण खतं सोडत चाललेलं आहे. पूर्वी असं काय जुनं म्हणजे त्याचं शेणखत टाकले असं काय नाही. आणि शेणखत जरी टाकायचं झालं तरी ते मोसाच्या आपण बुडक्यात टाकलेलं आहे. असं की बाबा आता ही 12 फुटाचा पट्टा आहे पसरून दिले असं नाही ना, जुनी पद्धत राहिलीच नाही. कारण आपण काय केलंय प्रत्येक ऊसाच्या बुडक्यात असं थोडं थोडं टाकलंय आणि खत जास्त लागत नाही ना. जर तुमचं सगळीकडे पसरलं तर खत जास्त लागते आणि तुम्ही ऊसाच्या बुडक्यात जर टाकलं तर कमी लागतंय शेणखत. साधारणतः कोणती कोणती खते असतात आणि कसं शेड्यूल असतं आळवणीचं वगैरे? शेड्यूल आता ते कसं आहे माहिती आहे का, शेड्यूल ठरलेलं आहे त्यांचं. म्हणजे पहिलं लागण झाली की 3ऱ्या दिवशी आळवणी, परत 5व्या दिवशी आणि परत 10व्या दिवशी. ही पहिले ही 3 आहेत ते त्यांची हे आहेत आपले आळवणी आहेत. आणि त्याच्यानंतर मग 10-10 दिवसाच्या गॅपनं मग त्यांचे खत आहेत. आळवणीमध्ये काय काय असतं, कसं शेड्यूल असतं ते? आळवणी म्हणजे त्यांचं जे कीटकनाशक आहे, बुरशीनाशक आहे आणि टॉनिक आहे. बर. असं आहे. आणि खतामध्ये साधारणतः कोणती खतं असतात? खतामध्ये आपलं 19-19 आहे, 60-20 आहे, 13-0-45 आहे. असे म्हणजे वॉटर सोल्युबल जे खत आहे ते सोडतोय. आणि मग आपण काय थोडंसं नानांनी सांगितलं थोडं आपण बी आपल्या पद्धतीचं थोडं सेंद्रिय आपल्याकडे जे काय फवारण्या आहेत त्या आपण आपल्या ह्यानी केलेल्या आहेत. थोड्याशा नानांचा वापर करतोयच, त्याच्याबरोबर आपल्या सेंद्रिय बी फवारण्या आपण घेतलेल्या आहेत. आता मला सांगा की आपली जी सरी आहे ती किती फुटाची आहे? सरी म्हणजे सरी आपण घातलीच नाही. आपण काय केलं माहिती आहे का, कडची सरीपासून म्हणजे बाण सोडून 1 फूट आत सोडून, म्हणजे बाण सोडून 1 फूट आत घेऊन सरी सोडलेली, म्हणजे कडची लागण केलेली. त्याच्यानंतर त्या सरीत कडच्या सरीत आणि ते 6 फुटाचं अंतर आहे आणि हे जो मधला पट्टा आहे तो 12 फुटाचा आहे. आणि ही परत ती शेजारची लाईन आहे ती 6 फुटाची जोडवळ आहे आणि त्याच्या पलीकडे 12 फुटाचा पट्टा आहे. काय फरक जाणवतोय म्हणजे 12 फुटाचा पहिले पट्टा. तुमची सरी किती फुटाची असायची? पहिली आपली सरी होती 4.5, आपण 5 फुटापर्यंत टाकलेली आहे, जास्तीत जास्त 5 फूट टाकलेली. आता ह्याचं काय झालंय माहिती आहे का, ह्याचा फुटव्याचं प्रमाण जास्त आहे. फुटवा जर बघितला तर एका फुटव्याला म्हणजे एका रोपाला 25 ते 30 फुटवे आहेत. चला आपण एक लाईव्ह बघूया. तर कुठला दाखवाल मला? हे काय येत आहे
आपण हे बघूया, मोजून दाखवा. मोजून दाखवतो तुम्हाला हे फुटवे किती आहे ते. 2, हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 झाले 22 आणि 23. म्हणजे सर्वसाधारण एका फुटव्याला हे नॉर्मली 23 फुटवे भरतात त्याला. 23 पण सरासरी 20च्या पुढं फुटवे आहेत. आणि नॉर्मली आपण जर बघायला गेलं रेग्युलर शेतीला तर फुटवे कमी राहतात आणि ह्याला फुटवे जास्त आहेत. आणि ह्याचं एकही फुटवा जात नाही. बरं. न जाण्याचं कारण काय आहे माहिती आहे का, एकतर पट्ट्यात अंतर जास्त आहे. 12 फुटाचा पट्टा आहे, सूर्यप्रकाश मिळतोय आणि दर 10व्या दिवशी तुमची खतं मिळते ती. ऊसाला काय आहे, तुमचं खत म्हणजे ऊन आणि खत म्हणजे खाद्य प्लस त्याला खाद्याची प्रक्रिया करण्यासाठी उन्हाची गरज आहे. मग त्या प्रत्येक कोंबाला ऊन मिळणार आहे. ऊन मिळणार आहे त्यामुळं तो कोंब काय जाणार नाही असं आहे. आता आपली लागण किती तारखेची आहे? आपली लागण आहे 9 जानेवारीची. 9 जानेवारी. आता किती महिने झाले? आता 4था महिना चालू झाला आहे. 4था महिना सुरू हा. झाला. 4 महिन्यात बघा की 4 महिन्यात आपण 4थ्या महिन्याच्या आतच आपण भर घालून मोकळं झालोय. म्हणजे फायनल बांधणी करून झालेलं आहे असं आहे. मग आता जे बाकीचे आपण बघतोय की वेगवेगळ्या पद्धतीनं सरीतील अंतर वाढवायला सुरुवात केली आहे. कोण 6 फुटावर गेले, कोण 7 फुटावर गेले. त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं असेल? कसं आहे, आता 6 फुटाचं अंतर चांगलंच आहे, पण आपण 12 फुटावर एवढ्यासाठी घेतलंय की ही जे समजा पुढे जाऊन ऊस पडतो काय होतो. जरी समजा ऊस पडला तरी ऊस पडल्यानंतर ऊसाचं वाढ जे झाकलं जाणार आहे ती वाढ ह्या 12 फुटात झाकलं जाणार नाही आणि त्याची वाढ थांबणार नाही. कारण 6 फुटात बी जरी समजा तुमचा ऊस पडला तर तो पडलेला ऊस असा झाकला जाणार आहे आणि 12 फुटात झाकला जाणार नाही. त्याचं वाढ झाकलं की तुमचा ऊस तो मारणार आहे. ह्यात तसं होत नाही. ह्यात काय होणार आहे, 12 फुटाचा पट्टा असल्यामुळे तुमचं वाढाची जी बाजू आहे ती मोकळी राहणार आहे. मोकळी राहिल्यामुळे ऊसाची वाढ थांबणार नाही ना, असं आहे. आता बऱ्याच जणांना शंका आहे की आता तुम्ही एवढी मोठी जागा सोडली, म्हणजे 12 फुटाची सर आहे मोठी ना? 12 फुटाचा आहे. तर एवढी मोठी जागा सोडल्यानंतर त्यामध्ये तुम्ही करता तरी काय? काय आहे माहिती आहे का, 99% आपण ह्यात काय करणार नाही का, तर ज्यावेळेस भविष्यात आपण आता ही 2 वर्ष ठेवू 3 वर्ष ठेवू, ही मोकळं रान आहे. मोकळं रान काय रिझल्ट देणार आहे हे आपल्याला म्हणजे ह्यातनं कळणार आहे. अजून आपण पहिल्यांदाच केले, न काय करता पीक न करता मोकळं रान किती रिझल्ट देणार आहे, किंवा ही जी आत्ता ऊस दिसतोय ती भविष्यात आपण 2 वर्षानं हे ऊस काढून 3ऱ्या वर्षी आपण इथं जेव्हा ह्या 12 फुटाच्या पट्ट्यात लावू त्यावेळेस तो ऊस काय ग्रीप करतोय हे आपल्याला कळेल. म्हणजे शेतीला म्हणते ते ना, पहिले कसं गॅप पाहिजे, पीक बदल पाहिजे, तसं आपण ही प्रयोग ह्यातनं करणार आहे 12 फुटाच्या पट्ट्यात. आणि जरी समजा कुणाला पिकं घ्यायची झाली तरी तुम्ही त्यात म्हणजे बारीक बारीक पिकं घेऊ शकता. तरकारी कुठलीही, टोमॅटो म्हणा, तुमचं फ्लावर, कोबी, ढोबळी मिरची आहे, बीट आहे, काय तुम्हाला म्हणजे जनावरांसाठी मका आहे, कडवाळ आहे, किंवा जे काय आवश्यक आहे त्या गोष्टी सगळ्या घेऊ शकता. आता आपण ज्यावेळेस लागण केली ना त्यावेळेस पूर्णतः आपण ह्या म्हणजे ह्यात आपण हे घेतलेलं आहे हरभरा घेतलेला आहे ह्या आपण ऊसात. जवळजवळ आपल्याला अर्ध्यातनं घेतलेला तर आपल्याला त्याला 5 क्विंटल हरभरा झाला आहे. आणि खालचं एक क्षेत्र आहे त्यात आपण भुईमुग घेतला. भुईमुग जवळजवळ एक 15 पोत्याच्या आसपास होईल. म्हणजे त्या वावरात आपण असं काय घेतलं नाही असं नाही, पूर्ण टोटल भाजीपाला, चाकवत, पालक, तांदळी, कोथिंबीर, मेथी, गाजरं, बीट, पावटा, आणखीन तुम्हाला सांगतो चवळी, अशा बऱ्याच काही गोष्टी केल्या त्या की त्या आपण त्या वावरात केलेल्या आहे की पट्ट्यासुद्धा आपण त्याचा उपयोग करून घेतलेला आहे. फक्त ही क्षेत्र आपण का ठेवलंय की आपल्याला भविष्यात दोन्हीचा बी रिझल्ट बघायला होईल की बाबा ज्या क्षेत्रात आपण
भाजीपाला घेतलेला आहे आणि हे मोकळं ठेवून बी आपण बघणार आहे की बाबा काय होणार आहे, म्हणजे मातीचं काय पोत किती सुधारेल किंवा काय होईल, म्हणजे रानाला जर समजा गॅप पडला तर आपण काय फायदा होऊ शकतो, पिकं घेतल्यानंतर काय होणार आहे आणि पिकं न घेतल्यानंतर काय होणार आहे. म्हणजे आपण असं ही बी केलेलं आहे की बाबा डिवायडेशन करून ठेवलेलं आहे. आता प्रत्येक शेतकरी उत्पादन वाढवायला बघतोय आणि असे प्रयोग करायला बघतोय. हो, तर त्यांनी असे प्रयोग करण्याच्या आधी कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत? टोटल त्या गोष्टीचा तुम्ही सगळ्याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे पूर्ण ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून थोडासा विचार करून तुम्हाला म्हणजे जर समजा प्रयोग करत असताना तुम्हाला दुसरं बी काहीतरी सोर्स पाहिजे की बाबा समजा जरी लॉस झाला तरी आपल्याला तुम्हाला ते सपोर्टिव्ह गोष्ट पाहिजे. शेतकऱ्याला नुसतं तुम्ही जर प्रयोग नुसता जर एखादा शेतकरी प्रयोगशील आहे, प्रयोगशील म्हणून नाही जमणार ना, त्याला थोडं फायनान्शियली बी विचार करावा लागेल. आणि छोट्या जागेत केलं पाहिजे सुरुवात. हा, सुरुवातीला छोट्या जागेत केलं पाहिजे. आता ही जी जमीन आहे या जमिनीबद्दल काय सांगाल? जमीन कशी आहे? जमीन आपली ही काळवटच आहे. बरं. आपलं म्हणजे कोरेगाव तालुक्यातली बऱ्यापैकी सर्व क्षेत्र म्हणजे जवळजवळ 70 ते 75% काळवट मध्येच आहे. त्यामुळं आपण काळवटच आहे पूर्ण जमीन. पाण्याचं व्यवस्थापन कसं आहे? आता उन्हाळा आहे. पाणी सगळ्यात महत्वाचं. हो, आपला विषय राहिला की ह्याला 10 ते 15 मिनिटच फक्त रोजची मोटर चालू करायची. फक्त 10 ते 15 10 मिनिटं. ते 15 मिनिटं. हम्म. सगळ्यात मोठा माणसाचा म्हणजे शेतकऱ्याचा ह्यात फायदा आहे की 10 ते 15 मिनिटं मोटर चालू ठेवायची. आणि 15 मिनिटात तुम्ही काय 15 मिनिटं कुणी बी आलं तरी 15 मिनिटं वेळ काढू शकतो शेतकरी दिवसातून. मग त्याला 15 मिनिटच फक्त ऊसाला पाणीचा पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नाही पाहिजे. त्याचं रिझन बी सांगतो तुम्हाला. रिझन असं आहे की तुम्ही खत जे सोडणार आहे वॉटर सोल्युबल सोडा, नाहीतर तुम्ही चिमूट चिमूट प्रत्येक बुडक्यात टाका. ती जी खतं आहे ती खाली जाते आणि ऊसाची मुळे आहे ती मुळी जास्तीत जास्त 1 पाऊण फूट खाली जाते. नाहीतर ऊसाची मुळी आहे ती पूर्णतः आडवी पसरते, जास्तीत जास्त अशी आडवी पसरते, अशी खाली जात नाही. असं आहे. आता तुम्हाला काय वाटतंय की यावर्षी आपल्याला किती उत्पादन गावू शकतं? हे ह्या वर्षी आम्ही तसं बरं काय प्रायोगिक क्षेत्रावर धरलंय त्यामुळं आम्ही जास्त आवरेजची अपेक्षा धरली नाही. आम्ही म्हणतो नाना म्हणतात त्या हिशोबानं जरी आम्हाला 80च्या आसपास आम्ही गेलो, 70 ते 80च्या दरम्यान, तरी आपल्याला भरपूर झालं. कारण सुरूची लागण आहे, 12 महिन्यात 80 टन म्हणजे भरपूर झाला. असं आहे. तर तुम्ही याच्या व्यतिरिक्त अजून काय काय करता का फक्त शेती? आपले फक्त शेती. बैलगाड्याचा नाद आहे आपल्याला, पण तो आपलं शेती बघत बघत. शेती बघत बघत. आता आपल्याला तुम्ही सुरुवातीला म्हटलं की कामगार वगैरे मिळत नाहीत, मग एवढं सगळं शेतीचं नियोजन कसं करता? त्यासाठी 12 फुटाचा आणि 6 फुटाचा प्रयोग हे. आता समजा जरी गवत आलं जरी कसं आहे माहिती आहे का, रोज 2 तास शेतीत काम केलं तरी भरपूर झालं. ह्या 12 फुटाच्या पट्ट्याने एवढं सुकर काम केलंय की पाणी जात नाही तुमचं. पाणी एकतर 10 ते 15 मिनिटं चालवणार आहे, त्यामुळं गवत येत नाही आणि गवत नसल्यामुळं तुमचं काम बऱ्यापैकी थांबलं ना. बऱ्यापैकी म्हणजे 100% तुमचं 99% म्हणजे 90% काम कमी झाले. गवतच येत नाही. गवत आलं तरी तुम्ही सहज असं रोजचं 2 तास जरी दिलं तरी ह्या 2 एकराचं मी एकटा म्हणलं तरी ते सगळं गवत काढून. आता ऊस मोठ्या झाल्यानंतर आपल्याला कसा फायदा होतो सांगितलं तुम्ही, परत एकदा सांगता? ऊस मोठा झाल्यानंतर फायदा म्हणजे काय आहे माहिती आहे का, ऊस मोठा झाला जरी समजा पडला तरी वाढ खाली जात नाही. कारण जर समजा आपण 6 फुटाचा पट्टा केला किंवा आणखीन 4 फुटाची किंवा 4.5 फुटाची सरी केली तरी काय होतं, असं एकामेकांवर जरी दाबलं तरी आतलं जी वाढ आहे ती दबून राहतं आणि त्याला सूर्यप्रकाश मिळत नाही, त्यामुळे तो आतला जी ऊस आहे तो मरून जातो. पण ह्यात तसं होत नाही ना. 12 फुटाचा पट्टा असल्यामुळे एक तर 99% ऊसाला ऊस चिकटत नाही आणि जरी चिकाटला तरी त्या आतल्या वाड्याला म्हणजे आतल्या ऊसाला सूर्यप्रकाश मिळतो. असा आहे. त्यामुळे ऊस जाण्याची शक्यता 99% कमी आहे. सगळं ड्रिपवर आहे तुमचं? हो, टोटल ड्रिपवर आहे. 2 एकर आपलं क्षेत्र आहे ते आता आपण ड्रिपवर घेतलेलं आहे. चालेल दादा, तुम्ही हा नवीन प्रयोग केलेला आहे आणि तुम्हाला रिझल्ट पण दिसतोय. हो. आणि तुम्हाला टार्गेट तुम्ही सांगितले की तुमचं किती टार्गेट आहे ते. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस पण खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.